नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयीला अस्थमेचा त्रास होऊ लागतो। तेव्हा कबीर रूममध्ये येतो आणि मृण्मयीला म्हणत असतो की थांब, मी डॉक्टरांना फोन करतो। तेव्हा मृण्मयी लगेच कबीरच्या हाताला धरते आणि कबीरला विचारते की तुला माझी इतकीच काळजी वाटते, मग डोंगरवाडीची असाइनमेंट तू का घेतली असेल? तेव्हा तुझी काळजी कुठे गेली होती? काल आपल्या लग्नाची पहिली रात्र होती, तू माझ्याकडून वेळ मागितला आणि मी तो वेळ तुला दिला। याचा अर्थ मी तुला माझ्यापासून दूर जा अशी परवानगी दिली असा अर्थ वाटला का तुला? तेव्हा मृण्मयीच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि प्रत्येक मुलगी ही लग्नानंतर काही स्वप्न बघत असते। प्रत्येक मुलीला आपला नवरा आपला आहे असे वाटत असते, परंतु अरे कबीर, तू कधी मला माझा वाटतच नाही। नेहमी तुला प्रेशर असेल, जॉब असेल, मॉमने दिलेले काही टेन्शन असेल आणि त्या पलीकडे सुद्धा तुझ्यामध्ये तो कोरडेपणा आणि तो वृक्षपणा मला दिसतो आणि जाणवतो सुद्धा। कधी कधी मला असे वाटते की तुझ्या या कोरडेपणाचे कारण वेगळेच काहीतरी आहे, जे कारण मला माहिती नाही। तर कबीरला धक्का बसतो आणि तो गडबड म्हणजे घाबरतच म्हणतो की मृण्मयी, असे काही नाही। मृण्मयी म्हणते की नवऱ्याने आपली सोबत करावी, नुसत्या शरीराने नाही तर त्याने मनाने सुद्धा आपल्या जवळ राहावे असे वाटत असते। प्रत्येक मुलीला वाटते आणि अशा परिस्थितीत तिच्या वाटेला फक्त हेटाळणी, दुर्लक्ष आणि नवऱ्याचा हा कोरडा चेहरा येणार असेल ना, तर ती मुलगी कोमेजून जाते। कुठल्या मुलीला हे सर्व आवडेल? कबीरला मात्र गुंजा लागतो पहिल्या वेळेस घरी घेऊन आला होता तेव्हा तिच्यावर जो काही रागवला आणि चिडलेला सर्व क्षण कबीरला आठवते। तेव्हा त्याला गुंजाच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे क्षण आठवतात। तेव्हा मृण्मयी म्हणते की कबीर, कसला विचार करतोस? मी तुझ्याशी बोलते आत्ता यावेळी आणि तुझे लक्ष मात्र दुसरीकडेच कुठेतरी आहे। दोन बोटीमध्ये पाय ठेवून उभा आहेस का तू? तर कबीर गडबडतो आणि समोर जे काही वाटे असते ते उचलतो आणि घाबरत मृण्मयीला म्हणतो की तसे काही नाही आणि तू हे काय बोलतेस? कुठली दुसरी बोट आणि कुठली पहिली बोट? मृण्मयी उठते आणि आपले डोळे पुसत ती कबीरला म्हणते की मी तुला त्याबद्दल नाही विचारले। तेव्हा मृण्मयी म्हणते की इथून पुढे मी तुला काही विचारणार नाही, परंतु त्या अगोदर मला एक प्रॉमिस कर। तर कबीर लगेच म्हणतो की केलं तर मृण्मयी म्हणते की अरे, अजून मी सांगितले सुद्धा नाही। तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी, मी तुझ्यावर अन्याय करतो, परंतु त्याच्यापुढे कुठलंही प्रॉमिस हे मोठे नसेल। तर मृण्मयी म्हणते की अरे, तुला वेळ हवा होता, मग तू हवा तेवढा वेळ घे, परंतु का कुणास ठाऊक डोंगरवाडीला तुझा हा जाण्याचा निर्णय मला त्या दिशेने का वाटतो ते समजत नाही। तर मृण्मयी म्हणते की तुला डोंगरवाडीला जायचे आहे ना, मग तू जा, पण त्या अगोदर मला एक प्रॉमिस कर। म्हणून मृण्मयी आपला हात पुढे करते आणि कबीर लगेच तिच्या हातावर हात ठेवतो। तेव्हा मृण्मयी म्हणते की तू डोंगरवाडीवरून आल्यानंतर पूर्णपणे माझा हवा। तर मृण्मयी बाहेर निघून जाते। तर कबीर मनात म्हणत असतो की हो मृण्मयी, मी सध्या दोन बोटीत उभा आहे, त्यामुळे दोघींना या घरामध्ये मला सांभाळता येत नाही आणि त्या दोन्ही बोट सुद्धा बुडत चालल्या, त्यातून मला एक बोट नक्की वाचवावीच लागेल। त्यामुळे गुंजा, काही करून मला तुला डोंगरवाडीला सोडून यावेच लागेल। त्यानंतर गुंजा ही बाहेर तुळशी वृंदावनात दिवा घेऊन येत असते आणि तोच समोर जो दिवा असतो तो विझवण्याचा प्रयत्न होत असतो वाऱ्याने। तर लगेच गुंजा त्याला आपल्या हाताने तेवत ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तू कुठली इतकी छोटीशी वात या वाऱ्यापुढे तुझा काय निभाव लागणार, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला आधाराची गरज असते असे गुंजा ठरवते। त्यानंतर इकडे कबीर गच्चीवर असतो आणि तो मृण्मयीच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि माया सर्वांसमोर सर्वेश्वरला जे काही म्हणलेले असते की ज्या दिवशी तुझ्या डोळ्यावरून सर्पोद्धाराच्या प्रेमाची ही पट्टी निघेल, त्या दिवशी तुझ्या मृण्मयीचा संसार उद्ध्वस्त झालेला असेल, हे सर्व क्षण त्याला आठवतात आणि त्याला टेन्शन येते। कबीर मनात म्हणतो की मी योग्य निर्णय सुद्धा घेतला तरी सुद्धा इतका विरोध का होत असेल? तर बाहेर गुंजा ही तुळशी वृंदावनाची पूजा करत असते। तेवढ्यात कबीर हा खाली डोकावून बघतो तर समोर त्याला गुंजा दिसते आणि तो लगेच खुणावून गुंजाला बोलवण्याचा प्रयत्न करतो, परंतु गुंजाचे लक्ष नसते म्हणून तो एक छोटासा दगड फेकून गुंजाला हा खुणावतो। तेव्हा गुंजाला तो वर बोलवतो। तेव्हा गुंजा मनात म्हणत असते की साहेबा, तुमचं मन स्थिरावर नाही, डोंगरवाडीला जाण्याचा निर्णय तुम्ही का घेतला असेल हे मला माहिती नाही, म्हणून तिकडे काय झाले असेल म्हणून गुंजाच्या मनात सुद्धा अनेक शंका निर्माण होतात। तेव्हा याबद्दल साहेबांना विचारायलाच हवे असे गुंजा ठरवते।
गुंजा लगेच कबीरजवळ येते तर कबीर हा दरवाजा लावून घेण्यासाठी सांगतो आणि गुंजाला म्हणत असतो की आपलं लग्न एक अपघाताने झाले म्हणून मी तुला धोका दिला नाही ना, आणि मी तुला येथे घेऊन आलो आणि आश्रमात सुद्धा तुला मी ठेवले होते, परंतु तेथे भूत्या आला म्हणून मी तुला त्यापासून वाचून येथे घेऊन आलो, मग मी तुला धोका नाही ना दिला. ज्या मुलीला मी ओळखत नाही गळ्याला कोयते लावून माझं लग्न त्या मुलीशी लावून दिले होते, हे सर्व गुंजा तुला आठवते का? तर गुंजाला सर्व ते लग्नाचे क्षण आठवू लागते. तेव्हा गुंजा म्हणते की त्यातील एक कोयता मी माझ्या हाताने झेलला होता, हे सर्व मला आठवते. तेव्हा गुंजाने आपल्या हाताला रक्त निघले तरीसुद्धा साहेबांच्या ह्या जीवासाठी तिने तो कोयता आपल्या हातावर झेलला होता. तर कबीर म्हणतो की तेच, आणि जे काही घडलं त्यात तुझासुद्धा दोष नव्हता आणि माझासुद्धा दोष नव्हता, सर्व काही हे योगायोग घडला आणि तुला जर मी तेथेच सोडले असते तर तुझे आयुष्य हे बर्बाद झाले असते आणि बाहेर जर सोडून आला असतो तर भूत्यासारख्या लोकांनी तुला त्रास दिला असता. त्यानंतर मी तुला घरी घेऊन आलो आणि घरच्यांची सुद्धा खोटं बोललो, आणि जर मी खरे सांगितले असते तर घरच्यांनी तुला सून म्हणून स्वीकारले असते का? त्यावेळी गुंजाच्या डोळ्यात पाणी येते. तर कबीर म्हणतो की अगं, माझ्या घरचे जात वगैरे काही पाळत नाही, परंतु तुझ्या अगोदर माझं लग्न हे मृण्मयी बरोबर ठरले होते आणि सर्वेश्वर मामांचे तर आमच्यावर खूप असे उपकार आहेत आणि मृण्मयीमध्ये सुद्धा नकार देण्यासाठी असे काहीच नाही आणि आम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप आहोत. अनुरूप काय आहे हे तुला समजते का? तर गुंजा म्हणते की हो, त्या तुमच्या लायकीच्या आहेत आणि मी तुमच्या लायकीची नाही, म्हणून गुंजा खूप रडते. तर कबीर म्हणतो की असा विचार करू नकोस, तुझी योग्यतासुद्धा कमी नाही आणि मी जसा ज्या मुलीचा बायको म्हणून विचार करत होतो तशी तू मुलगी नाहीस, तरीसुद्धा मी तुझी जबाबदारी ही झटकलेली नाही हे इतर कुणाला कळत नाही, परंतु गुंजा तुला मात्र समजते ना. आपण माघारी सुद्धा जाऊ शकत नव्हतो आणि पुढे जी काही फरफटत होत होती ती सुद्धा तसं चालणे आपल्याला भाग होते. तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा, तुम्ही पूर्णपणे बोला, कारण जे काही बोलता ते मला समजते. तेव्हा लगेच कबीर म्हणतो की मग माझं आणि मृण्मयीचं जर लग्न मोडले असते, कितीतरी नाती मोडली असती, 2 घरं उद्ध्वस्त झाली असती, माझ्या आईबाबांना दिलेल्या वचनापासून मी पूर्णपणे दूर गेलो असतो आणि जर मृण्मयी आणि माझ्या लग्नाबद्दल डोंगरवाडीला जर समजले असते तर त्या लोकांनी माझ्या घरच्यांना सुद्धा उद्ध्वस्त केले असते. मग गुंजा, यामध्ये माझी काय चूक आहे ते तू सांग. तेव्हा गुंजा म्हणते की तुमची काहीच चूक नाही, पण या सर्वांमध्ये मी काय करू शकते? असे जेव्हा गुंजा विचारते तेव्हा कबीर म्हणतो की यावर एकच मार्ग आहे की तू माझ्याबरोबर डोंगरवाडीला चल. तेव्हा कबीर म्हणतो की मला माहिती आहे की तुझ्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे की या अगोदर मी तुला का जाऊन दिले नसेल, परंतु जेव्हा माझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या तेव्हा मला असे जाणवले की मी दोघींना न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे तुला डोंगरवाडीला नेऊन सोडणे हाच मार्ग माझ्याकडे आहे. आणि आणखीन एक गोष्ट की सत्यजित आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी सुद्धा मी तिकडे जातोय. तेव्हा गुंजा विचारते की सत्यदादाला नेमकं काय झाले? तेव्हा लगेच कबीर म्हणतो की जेव्हा सत्यदादा लग्नाच्या दिवशी येथे आला होता तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते आणि त्याचा पाठलाग करत असताना डोंगरवाडीमध्ये जाऊन पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर त्या दोघांमध्ये चकमक झाली आणि त्यावर सत्यजितने एका पोलीस अधिकाऱ्याला वेठीस धरलेले आहे, त्यामुळे त्याला सोडवण्यासाठी मी तिकडे जातोय. तर गुंजा ही तोंडालाच हात लावते. गुंजाच्या डोळ्यात पाणी येते आणि मला सत्यदादाची खूप काळजी वाटते असे जेव्हा म्हणते तेव्हा कबीर म्हणतो मला सुद्धा सत्यजितची खूप काळजी वाटते, कारण एक माणूस म्हणून तो सत्यवादी आहे. कबीर म्हणतो की आपल्याला फक्त यामधून डोंगरवाडीत एकच व्यक्ती सोडू शकते, ती म्हणजे आपला सत्यदादा, आणि सत्यजितच यातून आपल्याला वाचू शकतो. तोच आपल्याला या संकटातून वाचू शकतो आणि वेळ जर पडली तर भूत्या आणि त्याच्या माणसांना माझ्या दारापर्यंत येण्या वाचून तो सुद्धा वाचू शकतो. गुंजा म्हणते की मग यामध्ये काय अडचण? तेव्हा कबीर म्हणतो की अगं, घरच्यांना कोण समजवणार, मृण्मयीला कोण समजवणार? हनीमून सोडून मी डोंगरवाडीला गुंजासोबत जातोय. तेव्हा सर्व अगोदर मी तुला जे काही सांगतो ते तुला पटते का? तर गुंजा म्हणते की हो पटते, मग काय करायचे? तेव्हा कबीर म्हणतो की त्यावर एक मार्ग आहे. त्यानंतर सर्वजण हे घरात बसलेले असतात तर कबीर डोंगरवाडीत जाण्याचा विषय काढतो. सर्वजण
कबीरच्या डोंगरवाडीला जाण्याची तयारी करता मृण्मयी म्हणते की मी सुद्धा बॅग काढून ठेवली आणि लगेच विजय म्हणते की अरे आत्ताच तुझ्या अंगावरची हळदी म्हणजे फिटली सुद्धा नाही आणि तू लगेच कामावर जातोय। तेव्हा कबीर म्हणतो की काकी घरच्यांना सुद्धा माझ्या कामाचा हा अभिमान वाटायला हवा। तर सर्वजण हो बोलतात आणि कबीर म्हणतो की पण काही वेळेस इमर्जन्सी सुद्धा येत असतात। तेवढ्यात उमेर येतो आणि उमेर सांगू लागतो की तुला ही महत्त्वाची एक फाईल द्यायची होती, तू डोंगरवाडीला जातोय म्हणून, आणि त्या प्रभाकरचा कॉल आला होता परंतु त्याने फार काही महत्त्वाचे सांगितले नाही असे तो कबीरला सांगत असतो। आणि त्याने एक सुद्धा बातमी सांगितले की गुंजाची आई आहे ना ती सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे। तेव्हा गुंजा लगेच घाबरते आणि काय माझी आई आजारी आहे असे घाबरतच म्हणते। गुंजा लगेच रडायला लागते आणि मला माझ्या आईला भेटायचे असे म्हणते तर मधू तिला शांत करते, कारण हा उमेर गुंजा आणि कबीर यांचा प्लॅन असतो। तर लगेच गुंजा म्हणते की साहेबा मला सुद्धा तुमच्याबरोबर डोंगरवाडीला यायचे। तर कबीर म्हणतो वेळ लागले का? तेव्हा उमेर म्हणतो की अरे तू डोंगरवाडीला जातोय मग गुंजाला सुद्धा घेऊन जा। तेव्हा लगेच कविता म्हणते की असे कसे गुंजाला भाऊजींबरोबर पाठवता येईल, लोक काय म्हणतील? उमेर म्हणतो की लोक काय म्हणतील, येताना तो तिला घेऊन आला होता मग जाताना सुद्धा तिला घेऊनच जाईल। तेव्हा कविता म्हणते की तसे नाही, कारण त्यांचे नुकतेच लग्न झाले आणि ते गुंजासोबत डोंगरवाडीला जातात म्हणल्यावर, आणि हनीमून सुद्धा त्यांनी कॅन्सल केलाय। सुबोध म्हणतो की आपण तिला एकटीला पाठवूया। तर लगेच मधू म्हणते की नाही कबीर चालला तर त्यासोबत पाठवू। तेव्हा रेश्मा म्हणत असते की नाही आपल्याला काय वाटते, लोकांना काय वाटते याचा विचार करण्यापेक्षा मृण्मयीला काय वाटते याचा विचार करा। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मृण्मयी म्हणत असते की लग्न झाल्यानंतर 2च दिवसात मला माझ्या मॉमची आठवण आली तर गुंजाचं काय होत असेल। तेव्हा रेशीम विचारते की मग तुझं काय म्हणणे आहे, मग गुंजाला कबीर सोबत पाठवायचे का? तेव्हा मृण्मयी म्हणते की मी एक काम करते की मी सुद्धा तुमच्या सोबत येते। कबीरला धक्का बसतो आणि मृण्मयी सर्व काही निर्णय एकवटून मी या निर्णयापर्यंत पोहोचलो, त्यामुळे आणखीन तू कॉम्प्लिकेशन वाढवून मी त्यामध्ये कायमचा अडकून पडेन आणि माझ्याबरोबर तू सुद्धा। तर हा भाग येथे संपतो।